आज शिकणार आहोत बघा. हे मी टिपके टाकून घेतलेत. आता आपण 6 फुलं शिकणार आहोत. खूपच सुंदर. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा म्हणजे कळेल. हे बघा मोठे मोठे मी सुंदर सुंदर असे फुलं शिकवणार आहे, तेही एका बोटाने किंवा घरगुती सामानने. मला विचारायचं नाही भरलं नाही अजून. आपल्याला असे व्यवस्थित डॉट टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. थांबले बेटी. हे बघा मी झाकण ताई जरा असं आम्हाला गडी गडी. नमस्कार. आज शिकणार आहोत हे बघा, याच्याने सुंदर फूल काढून दाखवणार आहे. आणि हे बघा असं साहित्याने याच्याने असे आपण 6 फुलं काढणार आहोत. बघा हे मी सगळं घरगुती सामान वापरणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा आता हे मी झाकण घेतले आणि झाकणने मी असं गोल करून घेणार आहे. बघा व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने. जोपर्यंत व्यवस्थित गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला गोल करून घ्यायचे. आणि काय करायचं आहे आपल्याला, ह्या बाजूला ह्या बाजूला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला अशा पद्धतीने मध्ये ही जागा आहे तेही सरकत जायचं आहे, म्हणजे फ्लावर असं सुंदर आपलं तयार होतं आहे. आणि जर व्यवस्थित आलं नाही तर आपल्याला डबल करून घ्यायचं आहे, डबल वेळा अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये हे बघा मी झाकण घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण कलरही भरू शकतो. बघा अशा पद्धतीने लाईटली कलर भरायचा आहे आपल्याला. फक्त आपण आज 6 फुलं शिकणार आहोत. नक्की पूर्ण व्हिडिओमध्ये राहा, कारण खूपच सुंदर आणि सोपे फुलं मी शिकवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. बघा 1 मिनिटात होणारं हे फुले झाकणने. नक्कीच तुम्ही ट्राय करा. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. आणि हे बघा अशा पद्धतीने मी भरून घेतलं. फक्त लाईटली भरलेले. मध्ये आपल्याला दुसरा कलरही टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोलाकारात. कारण मी सिंपल असे फुलं दाखवणार आहे, कारण सगळ्यांना यायला पाहिजे म्हणून. हे बघा किती सुंदर असे आपले फ्लावर तयार झाले, बघू शकता. इथेही आपण थोडं चुटकीने आता आपण हे बघा झाकणने शिकून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने घरगुती सामान्य मी आणलेलं आहे, त्याच्याने आपण शिकणार आहोत. याच्यानेही गोल करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. नाहीतर हे बघा बोटानेही केलं चालेल, नाहीतर हे झाकणनेही केलं चालेल. तुम्हाला दाखवते मी. नाहीतर हे बघा याच्यानेही केलं चालेल. हे बघा अशा पद्धतीने अशी डिझाईन आपल्याला घ्यायची आहे. याच्यानेही छान असं आपल्याला फूल तयार होतं, बघू शकता. नाही व्यवस्थित आला आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे. नाही व्यवस्थित आलं तर डबल करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. बघा घाई करायची नाही आहे. व्यवस्थित आपल्याला पहिले 4 बाजूला हे बघा अशा पद्धतीने मी वापरलं आहे, बघू शकता तुम्ही. किंवा मधूनही आपल्याला असं केलं की वेगळं अशी डिझाईन तयार होते, बघू शकता. फक्त एका बोटाने आपल्याला मध्ये सरकत जायचं आहे सेंटर भागामध्ये, किंवा इकडूनही सरकवलं तरी चालेल अशा पद्धतीने. हे बघा
हे बघा मध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानेही आपल्याला याच्यानेही केलं तरी चालेल, एका बोटानेही केलं तरी चालेल. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, ते पण व्यवस्थित करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला वरती खाली असं थोडंसं फुलाचा आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. नाही व्यवस्थित आलं तर डबल घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला पिवळा कलर हलका हलका टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला वाटलं तर जांभळा कलरही टाकू शकतो, थोडा हलका. खूपच सुंदर, बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झाले, बघू शकता तुम्ही. हे बघा ह्या झाकणने पंखा चालतो बाई. आता आपण ह्या झाकणने बघा याच्याने हे काढलं फूल, याच्याने हे. आता हे बघा झाकणने, हे बघा आपण तेलाच्या बॉटलने, पंखा चालू करा, तेलाच्या बॉटलने आपण झाकणने, तेलाच्या झाकणने अशा पद्धतीने गोल करून घेणार आहोत. हे बघा. आणि याला काय करायचं आहे आपल्याला, थोडं क्रॉसमध्ये काढायचं आहे बघा, थोडंसं अशा पद्धतीने. नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ही वेगळी डिझाईन झाली. हे बघा अशा पद्धतीने. आधी तर आपल्याला व्यवस्थित नाही आलं तर आपल्याला व्यवस्थित करत जायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला बर्ड्स घ्यायचं आहे, म्हणजे नंतर आपल्याला हे बघा बर्ड्स घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघा अशा पद्धतीने बर्ड्स घ्यायचं आहे, किंवा आपण याला बर्ड्स बी नाही बरोबर आहे रे, घ्यावं लागेल. काय म्हणे, काय म्हणे, मुद्दाहून हो माहिती. हे बघा अशा पद्धतीने हेही फूल तयार झाले. आता हे बघा बाय, पंखा बंद कर. आता हे ना आपल्याला काय करायचं आहे ना, गोल करून घ्यायचं आहे. चम्मचनेही गोल करू शकता, बोटानेही गोल करू शकता. तुम्हाला दाखवलं मी मगाशी. नाहीतर हे जास्तीत जास्त झाकण घ्यायचं. झाकणने सगळ्यात बेस्ट आहे, झाकणने व्यवस्थित येतं. जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे बघा हे दाखवणार आहे मी अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे ना. हे बघा याच्याने हे तुम्ही अशा पद्धतीने, म्हणजे मी दाखवलं आहे घरगुती सामानने किंवा अशा वस्तूंनी तुम्हाला कसे फुलं काढता येईल. हे बघा आपल्याला नाही व्यवस्थित आलं तर करून घ्यायचं आहे, पण एकसारखे आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. हे बघा हे बघा आलं ना व्यवस्थित ह्याच्याने. आता आपल्याला काय करायचं आहे, सेम त्या पद्धतीने मध्ये करत जायचं आहे बघा असं. नंतर आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला हे बघा अशा पद्धतीने ते आपण वरती केलं ना, इथंही आपल्याला वेगळ्या पद्धतीने असं करत जायचं आहे. हे बघा
मिनी बर्ड्स घेतला आहे, बघू शकता तुम्ही. बर्ड्स दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने मध्ये असं गोल करून घ्यायचं आपल्याला. याच्यात कलर टाकला तरीही चालेल, नाही टाकला तरीही चालेल. अशा पद्धतीने मी 3च कलर वापरते, कारण बघा अशा पद्धतीने. पाय पंखा बंद कर, नाही तर व्यवस्थित नाही असते, उडी राहणं ते. अशा पद्धतीने आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचे, एक पाकळी सोडून. हे बघा वेगळं फुल आहे, एक तयार झालं आपलं, बघू शकता तुम्ही कलरवर. हे बघा, हेही फूल आपलं तयार झालं आहे. एक जरी हे फूल काढलं तरी चालेल. हे बघा, आता मी दाखवलं आहे अशा पद्धतीने. हेही दाखवलं बाजूला ठेवते. आता बघणार आहोत आपण. हेही दाखवलं आहे. आपण याच्यानेही काढू शकतो. बघा मी दाखवते ते. थोडंसं इकडे सरकूया. आपल्याला मोठा डॉट पाडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पण हे सेम गोल आकारात सेम रांगोळी यायला पाहिजे व्यवस्थित, तरच येतं. हे बघा, मी याच्यानेही तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या गॅसच्या, हे बघा अशा पद्धतीने कशाने आपल्याला फुलं काढता येईल ते दाखवलंय मी. आपल्या घरात घरगुती सामान असतं, त्याच्याने मी तुम्हाला खास करून दाखवलंय की कशाने आपल्याला काढता येतं असं. हे बघा, सॉरी, हे बघा अशा पद्धतीने मी आपल्याला काय करायचं आता. हे बघा, मार्कर घेतला आहे. मार्करने अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायची आहे. याला मी कलरने दाखवणार, तुम्हाला माहिती आहे कलर कसा काढायचा किंवा टाकायचा. सॉरी, टाकायचा बोलली मी, कलर कसा टाकायचा काढायचा बोलली मी. हे बघा, अशा पद्धतीने कलर लाल कलरमध्येही काढू शकता ना. अशा पद्धतीत तुम्ही हे करू शकता. खराब मार्कर असेल ना तर त्याच्यानेही तुम्ही याला काय करायचं आहे आपल्याला. कुठलाही, आता मी 2च कलर आणले. आता याला आपल्याला काय करायचं आहे, हिरवा कलरही आपण भरू शकतो. बघा
अशा पद्धतीने एवढा सारी घ्या की बघा अशा पद्धतीने, म्हणजे याच्यात कलर भरला नाही भरला तरी छान दिसते ही रांगोळी. पण लाल होस तर लाल कलर भरायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता अशा पद्धती. आता कलरफुल दिसण्यासाठी छोटे छोटे डॉटही टाकू शकता. ज्याला कलर अगदी भरता नसेल येत ना त्याने असा डॉट टाकून घ्यायचा आहे, म्हणजे कलरफुल अशी रांगोळी दिसते. नाहीतर गोल डॉटही टाकले तरी चालेल. माईकच करून जातो अशा पद्धतीने. थोडं गोल करून पुढं सरकत जायचं आपल्याला. दुसरा कलर टाकून घ्यायचा आपल्याला. थोडा विरुद्ध कलर आपल्याला टाकून घ्यायचा अशा पद्धतीने, म्हणजे फुल कलरफुल अशी रांगोळी तयार होते. ही एकच रांगोळी दिवाळीच्या टायमाला टाकली तरी चालेल अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आता एक फूल मी दाखवते फटाफट. हे अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम सिंपल फूल आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला यालाही. हे बघा अशा पद्धतीने. आणि अजून आपल्याला डॉट टाकून घ्यायचं आहे. त्यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. त्यालाही आपण अशा पद्धतीने गड्डा फूल असं तयार करू शकतो. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. हे बघा हे साहित्याने मी दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता म्हणून मी इथं ठेवलं आहे. हे बघा आपण किती सुंदर असे 6 फुलं शिकलो आहेत. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठल्या गावाचे आहेत आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद. पंखा चालतो बाय.